हॅलो गाईज, तर आज आहे माझा बड्डे म्हणजे शिवाच्या आईचा बड्डे. सो शिवा आणि आर्याला बाहेरचा केक खायला द्यायचा नाही आहे, म्हणून आम्ही काय करतो, रव्याचा केक घरीच बनवतो आहे. तर हा जर केक छान झाला तर मी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आता हा कुकर केक आहे, म्हणजे कुकरमध्ये बनवला आहे हा केक. आणि बघूयात फायनली हा केक झाल्यानंतर हा तुटून बाहेर पडतोय की व्यवस्थित बाहेर पडतोय. आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो, कारण खूप टाईम नंतर केक बनवला होता आणि एकीकडे आमचं जेवणही चालू होतं. एकीकडे शिवाच्या मामाचाही व्हिडिओ कॉल चालू होता, तोही बघत होता यांची एक्साइटमेंट. केक तर बाहेर बटर पेपर असल्यामुळे केक बाहेर व्यवस्थित पडला. हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं होतं, कारण डाऊट तर असा होता की केक तुटणार आहे. पण बघूयात नक्की फायनली तो केक कसा सुटतोय, कारण संध्याकाळीच आम्ही केक करायला घेतला होता आणि हा जर केक तुटला असता तर परत मग आम्हाला केक बनवायला वेळ नव्हता. सो तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या फेसवरती किती एक्साइटमेंट आहे. एकीकडे उत्कर्ष मावशी चपाती करून देते आहे. या केकची रेसिपी ताई तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तुमच्या मामाचं डोकं नेहमी उलटच चालत असतं. तो त्या केकला फ्रीजमध्ये ठेवत होता. ऑलरेडी त्याच्यामध्ये तूप आहे, सो तो घट्ट होऊ शकतो. मग काय एकदा सांगून ऐकेल तो ऋषभ कुठे. उगाच काही कमेंट्स करून सगळ्यांना हसवत बसला होता. चकुलीन चपाती केलेली नाहीये, ती फक्त फोटो व्हिडिओसाठी चपाती हे करायला आली होती. आणि बघू शकता तुम्ही आता ऋषभ खूप सारी कॅडबरी घरामधला घेऊन खूप सारी तो केकला ते डेकोरेट करत आहे. आणि मध्येच बघा हे तोडलेलं आहे केक. तर गाईज केक तर अप्रतिम झालेला आहे. याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट नक्की करा. बाय.